हॅलो हॅलो, कसं काय मंडळी? तर नमस्कार भावांनो, माझं नाव जय आणि मी आज तुम्हाला जरा स्टोरी टेलिंग करूयात. गाणं ऐकून जरा बोर झालं असेल किंवा भारी वाटलं असेल, जर आपण स्टोरी टेलिंग जरा स्टॉप करून घेऊयात. बरं, मी आज एक तुम्हाला किस्सा सांगणार आहे, जो की प्रत्येकासोबत घडला असेल. साताऱ्याचं कोण कोणी आवाज होते जरा? राजधानी सातारा. इव तर परत एकदा. बर, साताऱ्याचं कोण कोण आहे? तर रविवार होता आणि असंच माझ्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. म्हणली चला जरा जाऊयात, आपण फिरून येऊ कुठेतरी. म्हणलं ठीक आहे चालेल जाऊयात, पण फक्त घरात माहीत नव्हतं की असं काहीतरी आहे विषय माझा. कुणाच्याच घरी माहीत नसते पण. आणि म्हणलं चल जाऊया, ठीक आहे. 4 भिंती म्हणून एक लोकेशन आहे. तर कसं आहे का, तुम्हाला जॉग्राफी सांगतो. सातारा इकडं असा अख्खा सातारा आहे, अजिंक्य तारा आहे. आणि असं नाक्यावरून इकडे MIDC इथं हायवे असा, इथं माझं घर आहे अजिंक्य ताराच्या या साईडला. आणि 4 भिंती इथं वर आहे. तर विषय काय असतो, पप्पा जेव्हा कंपनीत जातात, म्हणजे आमची MIDC मध्ये फॅक्टरी, तर पप्पा जेव्हा कंपनीत जातात तेव्हा सिटीमधनं जातात. वर अजिंक्य तारेवरनं पण रस्ता आहे, पण तिकडनं जात नाहीत, स्किप होतो तो रेग्युलरली. पण त्या दिवशी काय माहित, माझं नशीबच नव्हतं. तर गेलो मस्तपैकी, गप्पा बिप्पा मारले 4 भिंतीवरती, मस्त सगळं झालं. आणि जेव्हा निघत होतो का नाही, आता नीट ऐकायचं का सगळ्यांनी, नीट ऐकायचं. अशा पायऱ्या आहेत का आणि असं रोड आहे हा. तर जेव्हा आम्ही खाली उतरत होतो ना दोघं, तर तेव्हा पप्पांची गाडी अशी गेली तिकडनं. मला माहित नाही बघितलं का नव्हतं ते, मला माहित नाही, फक्त गाडी गेली. आणि मी म्हणलं अयो सपला विषय माझा. घरी गेलो आणि इतर दिवशी विषय कसा असतो, आपण गेम खेळत असतो, TV बघत असतो किंवा बाहेर कुठे गेलो असतो. मी बसलेलो अभ्यासाला. म्हणलं पप्पा जर आलं तर आपलं काय चिडाय नको, म्हणून अभ्यासाला बसलेलो. पप्पांच्या गाडीचा आवाज आला. घरावरनं 100 गाड्या गेल्या का ना, आता हो का स्प्लेंडर आहे आमची, सियाज आहे, 100 सियाज गेले तरी पप्पाची गाडी कोणती आहे ते आपल्याला लगेच कळतं, बरोबर का ना. तर पप्पा आले, पप्पांनी पाऊल टाकलं. मी आता पप्पांना अपेक्षित काय होतं की ते प्रश्न विचारतील की जे तू कुठं होता कोणा बरं होता. मी त्यांना प्रश्न विचारला, का हो पप्पा आज लई लेट झालं तुम्हाला. त्यानंतर पप्पा असं विषय विचारला. पप्पा कॉम आहेत की अरे मीच प्रश्न विचारणार होतो, हिने कुठनं विचारला मला. बरं ठीक आहे. त्यानंतर पप्पा म्हणले अरे कुठं होता बा, काय केलं आज दिवसभर, कसं काय. म्हणलं नाही वरच सोबत जरा बाहेर गेलतो, असंच यवतेश्वरला फिरून आलो. यवतेश्वर म्हणून आमच्याकडे एक घाट आहे, लय फेमस आहे, आम्ही तिकडे जातो हिंडायला, सीझन मारायला पण. तर तसं गेलतो. पप्पा म्हणले बघू जरा वरतला कॉल लावून दिला. पप्पा म्हणतात काय रे बा आज कुठं होता तुम्ही दोघं. पप्पा म्हणले वरद म्हणला की अरे काका आम्ही यवतेश्वरला गेलेलो, दोघंच होतो आम्ही. त्यानंतर पप्पा म्हणले बरं ठीक आहे. अरे पण कसं आहे, पप्पा असतो ना, मग पप्पा काय म्हणलं क्षितिजला कॉल लाव. बरं म्हणलं ठीक आहे. आणि तू काय बोललो का म्हणले. क्षितिजला कॉल लावला आणि पप्पांनी तो प्रश्न त्याला विचारला, का रे पोरांनो कुठं होता तुम्ही दोघं. तो काय म्हणलं माहितीये का, काका अजिंक्य तारावर गेलतो बघा, शूट होता आमचा जरा जास्त. मग पप्पा म्हणले होय का, तर जे काय तुमचं दोघांवर फिरतोय काय भूत फिरते देतो तुझ्यावर. त्यानंतर हा विषय झाला. म्हणजे इन केस की मी पप्पांना गावलेलो की वरद सोबत पण गेलाय, क्षितिज सोबत पण गेलाय, नक्की गेलाय कोणाबर. पप्पांना म्हटलं नाही ती मैत्रीण होती, म्हणजे बहिणीगत आहे पण मैत्रीणच आहे. पप्पा म्हणले बरं बघ 12वी म्हणले, अभ्यास कर, लई इकडे तिकडे हिंडू नको, तुला बुलेट दिली म्हणल्यावर तू काही पोरी फिरवायचं काम करू नको, अभ्यास कर म्हणले चांगला. बरं ठीक आहे म्हणलं. पण हो का सगळ्यांच्या घरात असं असते, पप्पाचं आणि पोराचं नातं एक लय वेगळं आहे. एकाच घरात राहतात पण पोरगा जर रूम मध्ये असेल तर पप्पा हॉलमध्ये असतो. पोराला माहित असते पप्पाचा जर मूड खराब असेल तर 10 हात लांब राहायचं, नाही तर पप्पा कधी मारेल. आणि जर चुकून एकत्र कधी बसतात दोघं आपले, एकत्र कधी बसतात क्रिकेटची मॅच असते तेव्हा. आणि जर IPL मध्ये चुकून तुमच्या पप्पाचं आणि तुमची टीम वेगवेगळी असेल ना, तर लय डेंजर मॅटर होतो. कारण की जर पप्पाची टीम जिंकली तर पप्पा म्हणतो कशी आमची टीम, मुंबई इंडियन्स आहे माझ्या पप्पांची टीम. म्हणजे मुंबई इंडियन्स जिंकली आम्ही, कसं वाटतंय.
आणि जेव्हा चेन्नई जिंकते का नाही तर तेव्हा म्हणतात आणि थांबा थांबा जेव्हा चेन्नई जिंकते का नाही तेव्हा म्हणतात अरे तुला 1 रुपये भेटत नाही काय भेटते तुला ते बघून असं. मग असा सगळा विषय. तर मला हे जे काय आता होतं ते स्टोरी टेलिंग होती, 5 मिनिटं होतं, काही विषय नाही. मला फ्युचरमध्ये भरपूर काही अजून भरपूर किस्से आहेत, भरपूर अजून खूप काही सांगायचं आहे. आता पुरतं एवढंच. तर तुम्हाला भेटतो पुढच्या ह्याच्यात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.